2019 साली महाविकास आघाडीचं सरकार येण्यात सर्वात महत्त्वाचा वाटा काँग्रेसचा होता। 44 आमदार असलेल्या काँग्रेसनं जर शिवसेना राष्ट्रवादीला साथ दिली नसती तर उद्धव ठाकरे सरकार अस्तित्वातच आलं नसतं। त्या काळात काँग्रेसनं मोठेपणा दाखवला, प्रसंगी कमीपणा घेतला, मिळेल ती मंत्रिपदं घेतली म्हणून ठाकरे सरकार अडीच तीन वर्ष टिकलं। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष उभे आडवे फुटले, पण एवढी अनागोंदी असूनही काँग्रेस इंटॅक्ट राहिली, नेते गेले। त्याच काँग्रेसला लोकसभा जागा वाटपातही पडतं घ्यावं लागलं, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। मुंबईसारख्या महानगरात जिथे राष्ट्रवादीचं औषधा एवढंच अस्तित्व आहे, तिथे काँग्रेसची स्वतःची अशी एक वोट बँक आहे। असं असतानाही उद्धव ठाकरेंच्या दबावापुढे काँग्रेसला झुकावं लागलं, असं मुंबई काँग्रेसला वाटतंय। त्याला काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाची किनार आहे हे विसरून चालणार नाही। पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या नाराजीचं कारण ठरले असले तरी काँग्रेस सध्या सर्वात वाईट काळातून जात असताना ज्या ठिकाणी 1885 साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली त्या शहरातच काँग्रेसची उपेक्षा, अवहेलना होत आहे, याचं शल्य सामान्य काँग्रेसजनांना, काँग्रेस कार्यकर्त्यांना पोचत असेल।